सो हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला निदान पंचकचा 5th टॉपिक बघत आहोत, रूप. मला माहिती आहे आपला हेतू बाकी आहे, आपण घेऊया तो नेक्स्ट कमिंग व्हिडिओजमध्ये. आता आपण हा रूप घेऊन टाकूया. तर आपण निदान पंचकमध्ये कोणकोणते बघितले होते? आपले निदान पंचक काय असतात? हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. हे आपले 5 निदान पंचक होतात. मी तुम्हाला परत हे का सांगते? कारण की तुम्हाला आता पुढे येणारे सगळे व्याधी ह्याच फॉर्मॅटमध्ये स्टडी करायचंय, ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. तर तुम्हाला तो कन्सेप्ट अवेअरनेस पाहिजे त्याच्याबद्दल, की एका व्याधीमध्ये ॲटलीस्ट 5 पॉइंट्स काय लिहिणं अपेक्षित आहे. जरी तुम्हाला काही नवीन व्याधी आली, पण तुम्हाला त्याबद्दल थोडी बहुत माहिती जरी असली ना, तरी या 5 पॉइंट्सनी तुम्ही लिहू शकता. आय नो तुम्हाला संप्राप्ती माहिती नसणार आहे, तर तुम्ही आपला कॉमन संप्राप्तीचा पॅटर्न फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचंय, तर प्लीज जाऊन संप्राप्तीचा व्हिडिओ बघा. त्यात मी तुम्हाला कॉमन संप्राप्तीचा पॅटर्न ऑलरेडी शिकवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला उपशय अनुपशय सुद्धा सांगितलेलं आहे. काहीच नाही सुचलं तर उपशयमध्ये विपरीत गुणात्मक वस्तू तर तुम्ही लिहू शकता. उन्माद सोडून मॅक्झिमम डिसीजेसमध्ये उपशय हा विपरीत गुणात्मकच असतो. त्यानंतर रूप आपण आज बघूया. पूर्वरूप मी तुम्हाला कालच घेतले, सामान्य, विशेष. त्याच्यात आपण पित्तज, प्रमेह आणि रक्तपित्ताचा एक्झाम्पल घेतलेला होता. ते सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे आणि हेतू नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघूयात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रूप. सगळ्यात आधी आपण लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बघूयात. व्हॉट आर लर्निंग ऑब्जेक्टिव्ह? अगेन NCSM जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला रूपमध्ये काय काय बघायचंय ते आहे ते. तर रूपची डेफिनेशन बघायची आहे, टाइप्स विथ एक्झाम्पल्स बघायचे आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ रूप बघायचंय, डिफरन्स बिटवीन व्याधी अँड लक्षण बघायचे. ओके, तर आपल्याला हे 3 पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. सगळ्यात आधी आता आपण व्याख्या बघूयात. आता रूपचे ना 3-4 व्याख्या आहेत. त्यातला मी सगळ्यात सोपा जो श्लोक आहे तो काढलेला आहे. प्लीज हे दोन्ही श्लोक पाठ करा. खूप इझी आहे. तुम्हाला काहीच इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. आपण ऑलरेडी 2-2, 3-3 श्लोक पाठ करत आहोत प्रत्येक टॉपिकचे. मी तुम्हाला पहिले सांगितलंय फर्स्ट टर्म म्हणू शकता किंवा जे फर्स्ट पूर्ण पेपर आहे तो श्लोक बेस्डच आहे. खूप बेसिक्स आहे आणि निदान पंचक तर खूपदा विचारतात. सो व्याख्या आपण ही श्लोक पाठ करूया. तदेव व्यक्तताम यातम रूपम इति अभिधीयते, संस्थानम व्यंजनम लिंगम लक्षणम चिन्हम आकृती. आता ह्यात हे जे खालची लाईन पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे जे खालची लाईन आहे ना, हे सगळे सिनॉनिम्स आहेत. काय आहे? पर्यायी नावं. काय दिले त्यांनी पर्यायी नावे? संस्थान, त्यानंतर काय? व्यंजन, त्यानंतर आहे लिंग, त्यानंतर आहे लक्षण, त्यानंतर आहे चिन्ह आणि शेवट आहे आकृती. हे सगळे काय आहे? पर्यायी नावं आहेत. कशाचे? रूपचे. मला माहिती आहे NCSM ने तुम्हाला विचारलेले नाहीयेत, पण जर तुम्ही हा श्लोक लिहिला तर तुम्हाला ही खालची लाईन एक्सपेक्टेड असणार आहे एक्सप्लेन करणं. तर तुम्हाला माहिती तर पाहिजे ना खालच्या लाईनीचा अर्थ काय. तर हे सगळे काय आहे? सगळं फक्त त्यांचे पर्यायी नावं आहे आणि फक्त वरची लाईन त्याची डेफिनेशन आहे. तदेव व्यक्तताम यातम रूपम इति अभिधीयते. याचा अर्थ काय? जे आपल्याला स्पष्टपणे व्याधीचा बोध करून देतो त्याला आपण काय म्हणू? रूप म्हणू. आता पर्टिक्युलर सिम्पटम्स असतात, सायन्स असतात, जे आपल्याला कन्फर्मेशन देतात की बाबा ही व्याधी हीच आहे. एक्झाम्पल घेऊया आपण. जर कंजक्टाऐवजी असते आपली आईसची, त्याच्यामध्ये पेलनेस असली तर आपण काय सांगू? 100% तो पांडू आहे. परत ते येलोइश डिस्कलरेशन असल्यास स्क्लेराचं तर तुम्ही काय सांगणार? कामला आहे. ते 100% तुम्हाला हे देतायत ना, सायन्स देतायत की काहीतरी डिसीज आहे. तर त्याला आपण काय म्हणू? रूप असे म्हणूयात. तर त्यानंतर दुसरा श्लोक काय आहे?
तस्मात् उत्पन्न व्याधिबोधकम एव लिंगम रूपम इति लक्षणम. म्हणजे काय, उत्पन्न झालेला जो व्याधी आहे त्याचा बोध करून देतो किंवा त्याची माहिती आपल्याला देतो, त्याला आपण काय म्हणू, रूप किंवा लक्षण म्हणू. खूप सोपं आहे, तुम्हाला काहीच इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. दोन्ही व्याख्या अतिशय सोपी आहे, प्लस तुम्हाला त्या व्याख्यांमध्ये कंटेंट सुद्धा आहे. तर तुम्हाला हेच 2 व्याख्या लिहिणं त्यात अपेक्षित आहे. आता रूपवरती तुम्हाला एल-ए-क्यू पण येऊ शकतो, एस-ए-क्यू पण येऊ शकतो. रूपच्या प्रकारांवरती एस-ए-क्यू येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता गेल्या सगळ्या निदान पंचकाच्या टॉपिकमध्ये आपण हा पॉइंट तर स्पेशली बघतच आहोत. काय आहे, रूप ज्ञानाचे महत्व. आता महत्व म्हणजे काय, तर इम्पॉर्टन्स. का गरज आपल्याला रूपाचं ज्ञान करायची? का आपण कोणत्याही गोष्टीचा सायन्स अँड सिम्पटम्स वरती एवढं फोकस करतो? तर त्याचे 4-5 कारणं आहेत. सगळ्यात आधी, रूप वरून आपल्याला दोष कळते. आता तुम्ही मला म्हणणार, रूपवरून दोष कसे काढणार मॅम? एक्झाम्पल घेऊयात आपण. जर मला आपण घेऊया की दाह होतीये. जर दाह होतीये, तर ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या दोषाचा डॉमिनन्स दिसणार आहे? पित्त. तर झालं, रूप काय होती? दाह. त्याच्यावरून दोष कोणता कळला? पित्त. तसंच जर खूप जास्त वेदना होती किंवा शूल होतंय, तर काय म्हणणार? कशाचं डॉमिनन्स आहे? वातचं. मी तुम्हाला मागे गेल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं, स्पेसिफिक काही सिम्पटम्स असतात जे पर्टिक्युलर दोषाला रिझेंबल करतात. जसं शूल झालं वातामध्ये, दाह झालं पित्तामध्ये, आलस्य झालं कफामध्ये किंवा अरुची झाली कफामध्ये. हे स्पेसिफिक साइन अँड सिम्पटम्स असतात. तर त्यालाच जसं दाहमध्ये आपल्याला पित्त कळालं, शूलमध्ये आपल्याला वात कळालं. इझी. त्यानंतर आता सेकंड महत्व बघू. हा आपला फर्स्ट होता. काय? रूपवरून दोषाचे ज्ञान होते. दुसरा आहे स्थान संशय. स्थान संशय आता कसं सांगणार? एक्झाम्पल घेऊया परत आपण. शीरशूल. आता मला शूल कुठे उत्पन्न झालंय? शीरमध्ये. शीरशूल ना? तर म्हणून शीर हे इथे काय झालंय, आपलं स्थान संशय झालेला आहे. तर कळालं आपल्याला एक्झॅक्टली की कोणत्या ठिकाणी जाऊन आपलं प्रकुपित दोष वगैरे जाऊन बसलेला आहे. म्हणून आपलं शीरशूल म्हणजे शिराच्या ठिकाणी स्थान संशय झालेला आहे. सोपा एक्झाम्पल आहे. तसेच तुम्ही हृदयशूल घेऊ शकता, उदरशूल घेऊ शकता, काही एक्झाम्पल घेऊ शकता. पण रूपवरून आपल्याला काय करतं, तर स्थान संशय करतो. पहिला काय होतं, रूपवरून आपल्याला दोषाचे ज्ञान होत होते. दुसरं काय कळलं आपल्याला, रूपावरून आपल्याला स्थान संशय कळत होता. आता तिसरा पॉइंट बघू, रूपावरून व्याधी विनिश्चय. रूपावरून व्याधी विनिश्चय एक्झाम्पलच घेऊया परत. अतिसार आणि ग्रहणी. रूप याचा सिम्पटम काय आहे? द्रवमल प्रवृत्ती. याच्यात पण कधी कधी द्रवमल प्रवृत्ती येते, पण याचा क्लासिक सिम्पटम काय आहे? मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम. याचा अर्थ काय, तर कधी कधी द्रवमल प्रवृत्ती होते, तर कधी कधी ग्रथित मल किंवा सॉलिड कॉन्स्टिपेशन असते. सो रूप काय याचं? द्रवमल प्रवृत्ती अतिसाराचं, आणि ग्रहणीचं काय? मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की व्याधी विनिश्चय मध्ये सेपरेशन करता आलं की पेशंटला एक्झॅक्टली अतिसार झालंय की ग्रहणी झालंय हे आपल्याला सांगता येईल. ओके.
आता आपण 3 पॉइंट्स बघितले. कोणकोणते? पहिले दोष, दुसऱ्यानंतर स्थान संशय, त्यानंतर व्याधी विनिश्चय. आता आपण तिसरा बघणार आहोत. आपण कॉमन घेतलेला साध्यत्व. आता साध्यत्व कसं कळेल? जर सगळे रूप दिसले आणि खूप जास्त सिव्हिअर किंवा खूप जास्त गंभीर अवस्थेमध्ये असले, तर ते झाले असाध्यताकडे वळणारे. पण जर रूप असे माइल्ड असले, थोडं बहुतच आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट की रुग्णाचं बल चांगलं आहे, तर मग ते रूप कमी होतील आणि आपल्याला काय दिसणार आहे? तर साध्यत्व दिसणार आहे. हे साध्यत्वाचा पॉइंट मॅक्सिमम निदान पंचकामध्ये कॉमन आहे. त्यानंतर आपल्याला होतो रूपावरून निदानाचे ज्ञान. निदानाचे ज्ञान अर्थात हेतूचे ज्ञान. जसे आता मी तुम्हाला सांगते, आपल्याला सिम्प्टम्स वरून हे कळलंय की पेशंटला काय आहे, तर आपण म्हणूया प्लीहोदर आहे. उदराची वृद्धी म्हणजे प्लीहाची वृद्धी झालीये म्हणून आपण त्याला म्हणूया प्लीहोदर आहे. तर ह्यावरून मी निदान काय लावू शकते, की तो मद्यपान करतो. म्हणजे मद्यपानच नाही तर अतिमद्यपान करतो. म्हणून निदानाचे ज्ञान आपल्याला कशावरून होतं? रूपवरून होतं. मग रूप काय होतं? प्लीहोदर आणि त्यावरून प्लीहोदरचा क्लासिक हेतू किंवा म्हणजे मेन मुख्य हेतू काय आहे? तर मद्यपान. त्यावरून मी काय हेतूचे निदान लावू शकते का पेशंट मद्यपान करतोय, तर जर मद्यपान थांबवलं, तर कदाचित तो प्लीहोदर सुद्धा कमी होईल. त्यानंतर आपण बघूया शेवटचा पॉइंट तोच म्हणजे चिकित्सा. आता चिकित्सा करण्यात अगेन उपयोगी आहे. काय तर आपले रूप. आता रूप जसे दिसले तशीच आपण चिकित्सा. खूप सारे असे व्याधी असतात, ज्यामध्ये जे वर्णन केलेले नाहीत आचार्यांनी, बिलकुलच वर्णन केलेले नाहीत. त्याबद्दल काही माहिती पण नाहीये. मग त्या ठिकाणी आपण काय करणार? रूपाशी आश्रित चिकित्सा देणार. म्हणजे जर कोणत्या पेशंटला विविध व्याधींचे सिम्प्टम्स दिसतायत. खूप जास्त व्याधींचे सिम्प्टम्स दिसतायत. पण त्यातली एक सिम्प्टम म्हणू शकतो किंवा एक रूप काय श्वास आहे. मग मी श्वासच्या अनुषंगाने त्याची चिकित्सा देणार. म्हणून तिथं काय सांगितलंय चिकित्सा देण्यास रूप हा मुख्य कार्य करतो. जर आपल्याला व्याधीचे नामकरण माहिती नसेल, तर याचा अर्थ हे नाही की तुम्ही चिकित्सा देणार नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय रूपाशी आश्रित चिकित्सा द्यायची आहे. ठीक आहे? सो हे झालं आपलं रूप ज्ञानाचे महत्व. काय-काय बघितलं आपण? रूपावरून दोषाचे बोध, परत रूपावरून स्थान संश्रय, त्यानंतर रूपावरून व्याधी विनिश्चय. व्याधी विनिश्चयमध्ये आपण अतिसार आणि ग्रहणीचा एक्झाम्पल घेतला होता. त्यानंतर आपण रूपावरून साध्यत्व बघितलं होतं. त्यानंतर निदानाचे ज्ञान आणि शेवट होती चिकित्सा. तर हे 6 पॉइंट्स तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित असणार आहे. कशात? रूप ज्ञानाचे महत्वमध्ये. मी त्या पॉइंट्स एकदा टिक करून देते म्हणजे का आपण पुढे वाढूया. तर काय होतं आपलं हे 2, 3, 4, 5 आणि 6 पॉइंट्स लिहायचे आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे प्रकार. तर रूपाचे मुख्यतः 5 प्रकार पडतात. काय प्रकार आहेत ते आपण आधी लिहूया. प्रतिनियत, दोषज, अवस्थानुसार, आतुर संवेदेय, आणि 5वा आहे वैद्य संवेदेय. आता हे 5 मुख्य प्रकार आहेत कशाचे? तर आपल्या रूपचे.
तर आपण आता एक प्रकार डिटेल मध्ये बघूया. सगळ्यात आधी प्रतिनियत लक्षण. आता प्रतिनियत लक्षण म्हणजे काय? प्रतिनियत लक्षण म्हणजे मुख्य लक्षण. ओके, फर्स्ट लक्षण. जसे कामलामध्ये एक्झाम्पल्स घेऊया आपण. मुख्य लक्षण म्हणजे प्रतिनियत लक्षण. कामलामध्ये काय असते? पीतवर्ण. कशाला? नेत्र, मूत्र आणि पुरीश आणि त्वक. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता कामलामध्ये. परत अतिसार मध्ये द्रवमल प्रवृत्ती. ग्रहणीमध्ये मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम. प्रवाहिकामध्ये प्रवाहनम. प्रवाहन करणे. परत उदरामध्ये घेऊया आपण. उदरमध्ये उदरवृद्धी. अशा अजून भरपूर आहेत जे आपण जेव्हा आपण व्याधी बघूया तेव्हा आपण एक कडे बघूयात. पण आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही प्रतिनियत लक्षणाचा खाली यांचे एक्झाम्पल्स लिहू शकता. लिहायचेच आहेत. मुख्य त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? टाइप्स सोबत उदाहरणार्थ पण माहिती पाहिजे. तर प्रतिनियत मध्ये कामलामध्ये पीतवर्ण येतो. कशाला? नेत्र, मूत्र, पुरीश आणि त्वकला. अतिसार मध्ये द्रवमल प्रवृत्ती असते. ग्रहणीमध्ये मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम असते. मुहुर्बद्धम म्हणजे काय? कधी कधी कॉन्स्टिपेटेड, कधी कधी द्रवमल प्रवृत्ती. त्यानंतर प्रवाहिकामध्ये प्रवाहन असते. आणि प्रवाहन म्हणजे काय? कुंतणे, जोर लावणे. परंतु जे पुरुष आहे त्याची मात्रा अत्यंत कमी येते. त्यानंतर उदरमध्ये उदराची वृद्धी असते. हे झाले आपले प्रतिनियत लक्षणे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया दोषज लक्षणे. तर दोषज लक्षणे म्हणजे काय? तर दोषानुसार लक्षणे. तर दोषानुसार काय लक्षणे येणार? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. वात असेल तर कसे लक्षणे दिसणार? शूल दिसणार, तोल दिसणार, अंगभंग दिसणार. अंगभंग म्हणजे वेदना सर्व शरीर. गात्र अवसाद दिसणार, कंप दिसणार इत्यादी. सगळे जे पण असतील पेनशी रिलेटेड असणारे जे पण ते सगळे आपल्याला वातमध्ये दिसून येतील. परत पित्तामध्ये बघूया आपण. पित्तामध्ये कशाशी रिलेटेड असणार आहे? दाह, पाक, कंडू, स्वेद, वृद्धी म्हणूयात आपण, इत्यादी. हे सगळे कशाशी रिलेटेड असणार आहे? पित्ताशी रिलेटेड असणार आहे. शेवट कफ बघूया. श्वेतवर्ण, अरुची, अतिनिद्रा इत्यादी लक्षण आपल्याला कफाच्या केसमध्ये. तर हे कसे झाले? दोषानुसार. जर सान्निपातिक असेल तर त्यात तिघांचाही कॉम्बिनेशन दिसेल आणि किंवा द्वंद्वज असतील तर दोन दोनचे कॉम्बिनेशन पण आपल्याला दिसू शकतात. तर हे होतं आपलं दोषज लक्षणे. त्यानंतर आपण काय बघितले होते? तर अवस्थानुसार. तर अवस्थानुसार म्हणजे काय? तर आता भरपूर अवस्था असतात बॉडीची. जसं साम अवस्था व निराम अवस्था.
दोषपाक अवस्था, एक्स धातुपाक अवस्था, परत नव जीर्ण, परत अंतर्वेगी, बहिर्वेगी, परत उत्तान गंभीर, हे सगळे काय आहेत? आपले बॉडीतले विविध अवस्था आहेत. अवस्था म्हणजे काय? आता काही दोष साम असू शकतात, कधी निरामही असू शकतात. मग दोषपाक, आता दोषपाकमध्ये काय होतं? नेहमी आपण बघितलं, हा कॉन्सेप्ट आपण बघितलाय. मी तुम्हाला परत रिपीट सांगते. दोषपाकमध्ये व्याधी ऑलमोस्ट नीट होत असतो आणि म्हणून आपल्याला हे सिम्पटम्स दिसतात. आणि धातुपाकमध्ये काय असते? व्याधी जस्ट झालेला असतो आणि सर्व शरीरात हळूहळू पसरत असतो. ते धातुपाकचे लक्षण आहे. परत काही व्याधी नव असू शकतात, जीर्ण असू शकतात. अंतर्वेगी हे जास्त सिव्हिअर असतात, कारण ते शरीरातल्या आतल्या भागात असते. आणि बहिर्वेगी म्हणजे शरीराच्या बाहेरच्या भागाला असते आणि जास्त सिरियस नसतात. उत्तान आणि गंभीर ही अवस्था आपल्याला स्पेसिफिकली वातरक्तमध्ये दिसून येते. नव आणि जीर्ण ज्वरामध्ये दिसून येते. परत अजून एक अवस्था आहे सामनिराम आणि पच्चमान अवस्था. ती पण ज्वरामध्ये दिसून येते. किंवा पिच्छा अवस्था पण आहे, ती उदरामधली अवस्था पण आपण इथे लिहू शकतो. जातोदक, अजातोदक आणि पिच्छ अवस्था. ही अवस्था कशामध्ये दिसतात? स्पेसिफिकली उदरमध्ये. हे तुम्हाला उदरमध्ये समजेल. जातोदक म्हणजे ज्याच्यात पाणी साठून गेलेलं आहे. अजातोदक म्हणजे ज्याच्यात अजून पाणी साठलेला नाहीये. आणि पिच्छ अवस्था या दोघांमधली मधली अवस्था जी आहे ती पिच्छ अवस्था असते. आता हे सगळे जे अवस्था आहे हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून लिहायचे आहेत तिथं. यांच्यानुसार त्यांची लक्षणं दिसतील. अवस्थेनुसार लक्षणांमध्ये हे तुम्हाला फक्त सांगायचंय तिथे. हे सगळे काय? विविध व्याधींची अवस्था असू शकतात. त्यानंतर आहे आपले आतुर संवेदीय लक्षणे. आता आतुर संवेदीय म्हणजे काय? हे लक्षणे फक्त पेशंटला माहिती असतात, आपल्याला कळत नाही. म्हणून अशा वेळेस हे लक्षणे जाणून घेण्यासाठी आपण काय करू शकतो? हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ऑफकोर्स आपण प्रश्न परीक्षा करू शकतो. सगळ्यात सोपी परीक्षा. आपण काय करणार? पेशंट्सला वेगवेगळे प्रश्न विचारणार, त्यांच्याकडून हे लक्षणे माहिती करून घेणार. आता आतुर संवेदीय लक्षणे म्हणजे काय? वेदना कुठे होत आहे, परत मूत्र, पुरीश, यांचे वर्ण, मात्रा, हे सगळं पण आपल्याला कोण सांगणार आहे? पेशंट स्वतःच सांगणार आहे. हे आपल्याला कळणार नाही. परत अजून काही ऑपरेशन वगैरे असेल प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये, ते पण काय असतात? आतुर संवेदीय लक्षणे. नेक्स्ट काय आहे? तर वैद्य संवेदीय लक्षणे. आता वैद्य संवेदीय लक्षणेमध्ये काय असतात? अशी लक्षणे जे आपल्याला कळतात, वैद्याला कळतात. एक्झाम्पल घेऊया आपण परत. नाडी, आर घ्या, रेस्पिरेटरी रेट, पल्स रेट म्हणजे नाडी झाले, सामनिराम, बीपी घ्या, बीएमआय घ्या. हे सगळं आपल्याला पण कळू शकते, राईट? परत मेटाबॉलिझम घ्या. हे अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला कळतात.
आपल्याला पेशंटला विचारण्याची गरज नाही पडत. याच्यात तुम्ही शोध पण लिहू शकता. जर एक्सटर्नली विजिबल असली तर ती आपल्याला पण कळते. ओके. सो हे आहे वैद्य संवेदीय लक्षणे. तर हे 5 प्रकार आपले पूर्ण झालेत. कोणकोणते आहेत आपण एकदा रिवाइज करूया. सगळ्यात आधी आपण काय बघितलं होतं? प्रतिनियत लक्षणे. मग त्यानंतर दोषज, त्यानंतर अवस्थानुसार, मग वैद्य संवेदीय आणि आतुर संवेदीय लक्षणे. अशा 5 प्रकारच्या लक्षणं आपण बघितले आहेत. आता हा महत्वाचा टॉपिक आहे. त्यांनी हायलाइट करून दिलेला आहे. तर आपण पण थोडं डिटेलमध्ये आता बघूया. आता व्याधी आणि हेतू ह्यामध्ये काय बघायचं आपल्याला? भेद बघायचा आहे किंवा डिफरन्स ज्याला आपण म्हणतो. समजून घ्या हां गाईज आता. सॉरी, व्याधी आणि लक्षणमध्ये भेद बघायचे आहेत, हेतूमध्ये नाही. आता काही जे लक्षण असतात ते कधी-कधी व्याधी म्हणून पण स्वतःला काय करतात? रिझेम्बल करतात. आता एक्झाम्पल बघूया. आता व्याधीच्या केसमध्ये सपोज कोणता लक्षण आहे तो व्याधी म्हणून कधी रिझेम्बल करेल? जर त्या लक्षणावरून त्याच व्याधीचा बोध होतो, म्हणजे तोच व्याधी कळतो आपल्याला. पण जर तो लक्षण कधी म्हणू आपण? जर दुसऱ्या व्याधीचा बोध होत असेल तर. तर व्याधी कधी असते? जर तोच व्याधी कळत असेल आपल्याला त्यांनी, तर त्याला आपण व्याधी म्हणू. परंतु जर आपल्याला दुसऱ्या कोणत्या व्याधीचा बोध होत असेल त्या लक्षणावरून, तर त्याला आपण काय म्हणू? लक्षण म्हणू. आणि आता दुसरं व्याधीमध्ये याला काय असणार आहे? स्वतःची दोष स्वतःची दोष दृश्य समोरछना असणार आहे. परंतु जेव्हा तो लक्षण असतो त्याला स्वतःची दोष दृश्य समोरछना असणार आहे का? नाही. तो व्याधीवर डिपेंडेंट राहणार आहे. मग आपण याचा काय लिहू शकतो? व्याधीवर अवलंबित दोष दृश्य समोरछना. ठीक आहे. आता यामध्ये याची संप्राप्ती स्वसंप्राप्ती राहणार आहे. परंतु याची संप्राप्ती स्वतःची राहील का? नाही. ती पण व्याधीवरती अवलंबून राहील. इथे पण परत तेच लिहू, व्याधीवर अवलंबून. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट घेऊया. आतापर्यंत त्याचे 3 पॉइंट समजले असतील. काहीच नाहीये. आपल्याला फक्त हे बघायचंय की एक लक्षण कधी एक व्याधी म्हणून ओळखला जातो. कधी-कधी काय होतं, नुसती शोथ आलेली असते. परंतु आता एक आपण शोथचाच एक्झाम्पल घेऊया. फक्त जर शोथ आली एका पर्टिक्युलर ठिकाणी तर त्याला आपण व्याधी कन्सिडर करू. परंतु जर मला प्रमेहामुळे शोथ आली तर त्याला मी शोथ आली तर त्याला मी पीडिका समजून त्याला लक्षण म्हणून अंडरस्टँड करेल. ठीक आहे. मी परत तो एक्झाम्पल घेते. इथे विशिष्ट आपल्याला चिकित्सा लागते. इथे विशिष्ट चिकित्सा लागत नाही. व्याधीवर जर चिकित्सा केली तर आपोआप लक्षणं कमी होतात किंवा मग लागलंच तर अल्प चिकित्सा लागते. एक्झाम्पल मध्ये तुम्ही तो प्रमेह पीडकाचा लिहू शकता किंवा मग ज्वरचा पण एक्झाम्पल लिहू शकता. जर नुसता संताप आला तर मी त्याला व्याधी म्हणून ट्रीट करेल. पण जर ज्वर हा ग्रहणी किंवा आम्लपित्त किंवा विसूचिका ह्या कारणास्तव आला तर तो एक लक्षण राहणार आहे. तर व्याधी आणि लक्षणमध्ये हा फरक आहे. तसंच मी तुम्हाला प्रमेह पीडकाचं एक्झाम्पल खूप क्लासिक आहे, तुम्ही घेऊ शकता. नुसती जर शोथ आली तर ती व्याधी असणार आहे. तर प्रमेह असताना जर ती शोथ आलेली आहे तर ती लक्षण आहे, कारण ते मी पीडका म्हणून बघणार. तर असं आपलं टॉपिक संपलेलं आहे रूप.
आपण एकदा परत सगळे स्लाइड्स बघूया आणि मग आपण वाइंड अप करूया. हे डिफरन्स नीट करून जा सगळे. तसं तर तुम्हाला नोट्समध्ये हे दिले जाणार आहे, पण तरी आता सुद्धा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून याला रिवाइज करू शकता. आणि नाहीतर स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा आय वुड सजेस्ट, मी शिकवत असताना एक छोटी नोटबुक घेऊन बसायची आणि रनिंग नोट्स काढा किंवा तुमचे स्वतःचे नोट्स काढा. आम्ही तर तुम्हाला देऊच, पण आम्ही दिलेले नोट्स आणि तुम्ही स्वतः लिहिलेले नोट्स याच्यामध्ये खूप फरक असणार आहे. आमचे नोट्स तुम्ही फक्त वाचणार, तुम्ही कधीच परत त्याला लिहून काढणार नाहीत. पण जर तुम्ही आत्ताच हे लिहायला घेतले, तर तुम्हाला आमची नोट्सची सुद्धा गरज पडणार नाही. ओके? आपण रिवाइज करूया एकदा. सगळ्यात आधी आपण रूप बघितले होते. त्यातले सगळे पॉइंट्स आपण कव्हर केले. रूपची डेफिनेशन, टाइप्स, एक्झाम्पल्स, इम्पोर्टन्स म्हणजे त्याचे महत्व, त्यानंतर डिफरन्स बिटवीन व्याधी आणि लक्षण. त्यानंतर व्याख्या बघितली आपण सगळ्यात आधी. व्याख्याचा श्लोक पाठ करायचे दोन्ही पण. त्यानंतर ज्ञानाचे महत्व काय-काय बघितले, साध्य, साध्यत्व, परत रूपवरून दोषाचे लक्षण, परत व्याधी विनिश्चय बघितला, परत निदानाचे ज्ञान बघितलं आणि चिकित्सा पण बघितली. त्यानंतर प्रकार किती होते, प्रतिनियत, दोषज, अवस्थानुसार, वैद्य संवेद्य आणि आतुर संवेद्य. त्यानंतर व्याधी व लक्षण यामधील भेद मध्ये आपण 4 पॉइंट्स बघितले होते. संप्राप्तीचा पॉइंट बघितला होता, स्वतःची व्याधीचं ज्ञान होतो किंवा दुसऱ्या व्याधीचा बोध होतो हे पॉइंट बघितला होता. परत त्याची चिकित्साचा पॉइंट बघितला होता. परत त्याचे आपण हे पण बघितले होते, दोष-दुष्ट समोर्चना. या 4 पॉइंट्स नुसार त्याचं डिफरन्शिएशन करू शकतो आणि 5वा पॉइंट हा एक्झाम्पल म्हणून लिहायचं. सोपं आहे. तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाहीये. याच्यावरती एल-ए-क्यू आला तर अतिउत्तम. या 4 पॉइंट्समध्ये तुमचा अख्खा एल-ए-क्यू कव्हर होईल. फक्त त्याला ब्रीफमध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ पेशंटली. हॅव अ नाईस डे. थँक यू.